28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला। पण आज तब्बल 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा आणि सर्वात मोठा धक्का बसलाय। कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती सध्या समोर आली आहे ज्याने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरलाय। ज्यावेळी या विमान बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं। पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह मात्र 5च सापडले। मग तो 6वा व्यक्ती गेला कुठे? तो व्यक्ती वाचला का? आणि जर तो व्यक्ती वाचला असेल तर मग तो कोण होता? पायलट होता का खुद दादाच वाचले? असे हे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसाचा कालावधी उलटलाय। पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय। कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले। दादांची ओळखही पटली, कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं। कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं। दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले, मात्र सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वनही केले। पण आता अशी एक धक्कादायक आणि खुलासा देणारी माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालंय। कारण कोणाचाही विश्वास बसत नाहीये। कोणी विचारही केला नव्हता की अशी बातमी सुद्धा समोर येईल। ज्यामुळे कालपर्यंत ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या, पेपरमध्ये जे छापून आलं होतं ते सगळं आता या ठिकाणी खोटं ठरलंय। कारण एक असं सत्य समोर आलंय जे यापूर्वी कधीही दाखवलं गेलं नाही। विमानात 6 जण होते, मग बॉडी फक्त 5च जणांची का मिळाली? तो 6वा प्रवासी कोण होता? तो वाचला असेल आणि जगला असेल त्याचं नाव काय आहे देखील या ठिकाणी आता समोर आलंय। कारण गेल्या 5 दिवसांपासून तपास पथवे हे अतिशय फास्ट पद्धतीने अतिशय गतीने तपास चक्र फिरत होते। या 5 अत्यंत महत्त्वाचे यामध्ये पुरावे मिळाले आणि काल अखेर त्या मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या। 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित पोपटासारखा बोलू लागला। त्याने या दुर्घटनेबद्दल अशी काही विधाने केली की संपूर्ण प्रकरणाचा रुखच आता बदललाय। कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता, पण आज जे समोर आलं त्यानं कल्पनेच्या ही पलीकडे आहे। जर व्यक्तीच्या गणनेत तफावत आढळली असेल तर एखादा माणूस घटनास्थळावरून गायब झाला असेल तर मग हा खरोखर अपघात होता की घातपात होता? 28 जानेवारीची ती काळ रात्र आणि आजचे ते 6-7 दिवस, 5 दिवसांपासून तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की एक दुर्दैवी घटना घडली। पायलटची चूक झाली, धोके जास्त होते आणि तांत्रिक बिघाडही झाला। टीव्हीवर सांगण्यात आलं की विमानाचा 5 ते 6 जण होते, पण 5 जणांचे मृतदेह मिळाले। आपण सर्वांनी हे खरं मानलं, पण आज 7व्या दिवशी एक अशी विचलित, 8व्या दिवशी एक अशी विचलित करणारी बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण घटनेचा इतिहासच बदलून टाकलाय। अशी माहिती आज स्पष्ट होणार होती की ज्याचा अंदाज पाहिल्याशिवाय दिवशीही कोणालाच आला नव्हता। कारण प्रत्येकाला वाटलं होतं की जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे। पण आज जेव्हा तपास पथकांनी ती गुप्त फाईल उघडली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात 6 जण चढले होते तर मग 5च मृतदेह का सापडले? तो 6वा इसम कोण होता जो या मृत्यूच्या सापळ्यामध्ये मास्टरमाइंड होता, जो वेळेपूर्वीच विमानातून पसार झाला? आणि अजितदादांची ओळख एका जळलेल्या घड्याळावरून पटवण्यात आली, पण ते घड्याळ खरोखरच त्यांचंच होतं का? या व्हिडिओमध्ये आपण त्या पहिल्या दिवशीपासून ते आजच्या 8व्या दिवशीपर्यंतचा संपूर्ण प्रवास करणार आहोत, जो तुम्हाला विचार करायलाही भाग पडेल की आपला ॲक्सिडेंट समजायला काहीतरी वेगळेच कारस्थान आहे। 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिया जेट 45 विमान घेऱ्या घालत होतं। अचानक विमान आवाज आला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला। पहिल्या दिवशी सर्वांना वाटलं हा केवळ तांत्रिक बिघाड नाही। टीव्हीवर सांगितले गेलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली। कारण उघड झालं, माहितीनुसार त्या दिवशी वातावरणात लँडिंगसाठी एकदम योग्य होतं। मग विमान हवेतच 5 वेळा ताप फुटलं। सुरुवातीला जे दडवलं गेलं आज ते भयानक वास्तव समोर येतंय। 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात अश्रू गाळत होता। दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण त्याच वेळी विमानाच्या मॅन्डेट्समध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता। पहिल्या दिवशी यादीत 6ची नावे होती, दुसऱ्या दिवशी ती 5च कशी झाली? कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला। तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची दिशा बदलली। त्या 5 पुरावे मिळाले जे अपघाताच्या थिअरीला खोटे ठरवत होते।
आता हे पुरावे सर्व गुपित उघडणार होते. सर्वात आधी तो ब्लॅक बॉक्स कालपर्यंत समोर आला. ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय काय रेकॉर्ड होतं त्या ब्लॅक बॉक्समध्ये. शेवटी क्रॅश होत असताना जो मेडे कॉल दिला जातो तो गेला, आणखी काही वेगळाच आवाज आला होता का, त्यामध्ये कालपर्यंत स्पष्ट होणार होतं. पण आज जी विदारक माहिती समोर आली आहे, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे ज्याचा कोणीही विचारसुद्धा केला नव्हता. कालपर्यंत टी व्हीवर दाखवले जात होतं की हा एक अपघात आहे, तांत्रिक कारणे, आणि काल एक आरोपीलाही या ठिकाणी अटक झाली. त्याविषयी विविध अशी माहिती दिली जात होती. पण पुरावे जे बोलत होते ते सत्य असतं. माणूस खोटे बोलू शकतो, पण पुराव्यावर विश्वास ठेवावा लागतो. पुरावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पुरावा जर बोलला तर आपणही ती गोष्ट खरी मानतो. मग मुख्य पुरावा काय होता, काय घडले? शेवटी 6 माणसे होती की 5 माणसे होती? 6 होती तर 5वा देह कसे काय मिळाला नाही? मग तो व्यक्ती कोण आहे, जो सापडलाही नाही आणि या ठिकाणी पळून गेलाय का? तर महत्त्वाची घडामोड आपण लगेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय. संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज पिळवून टाकणारी या ठिकाणी सत्य आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 दिवसांपासून जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लगेच ब्लॅक बॉक्स समोर आला होता. ब्लॅक बॉक्समधून या ठिकाणी सगळ्यात पहिली एक बातमी समोर आली, एक माहिती समोर आली, जी माहिती अतिशय वेगळी होती. त्या माहितीमध्ये वैमानिक जेव्हा असा अपघात होणार असतो किंवा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तो मेडे असा उच्चार असतो. आता हा मेडे कुठल्याही आपत्कालीन स्थितीचा कंट्रोल रूमला देण्यासाठी कोडवर्ड असतो. मग आता एवढं सगळं होत असताना तो कोडवर्ड दिला नाही, हा मुद्दामचा मुद्दा असल्या या ठिकाणी आला होता, असं शीट यांनी सांगितलंय. आता यो शीट हा शब्द बऱ्याच वेळा आपत्कालीन घडल्यावर बऱ्याच वेळा वापरला जातो, हे आपल्याला माहीतच आहे. पण आपल्या सुरुवातीला वाटलं होतं की हा तांत्रिक बिघाड होता की खरंच वैमानिकाला समजलं होतं की आपला हा अपघात होणार आहे. यावर प्रश्न निर्माण करणारी माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली होती. दुसरा दिवस संपला, तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे समोर आले. पुरावे खूपच या ठिकाणी भयानक होते, ज्यामध्ये वैमानिकांचा इतिहास चेक करण्यात आला होता. वैमानिक तब्बल 3 वेळा त्याला मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं, अशी माहिती सुद्धा समोर आली. त्यामुळे संशयाची सुई मग या वैमानिकावर घसरली असताना पुढे काही दिवसातच एका आरोपीला याच्यामध्ये अटक करण्यात आली. तो आरोपी दिल्लीमधून त्याला अटक करण्यात आली होती. दिल्लीमध्ये एक विशेष पथक रवाना करण्यात आलं होतं. एका अशा ठिकाणी छापा टाकून त्याने एका ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे पाहिलं, त्या ऑफिसला टाळं लावलं होतं, शटर डाऊन होतं. पण पोलिसांनी जबरदस्त सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. त्या आरोपीची कसून 6 तास चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी फुटला. मग तो आरोपी कोण होता, त्याला दिल्लीमधून का अटक करण्यात आली? घटना तर महाराष्ट्रातच झाली होती. बारामतीमध्ये, मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये ही घटना घडली होती. तर मग दिल्लीतून का अटक झाली, हा प्रश्न समोर येत होता. तर दिल्लीत अटक झाली होती या विमानाच्या कंपनीच्या मालकाला. त्याने तिथे खुलासा केला. पण तेवढ्यात आज ती सगळ्यात भयानक माहिती समोर आली, ती म्हणजे 6 लोकांची. 6 लोक होते, तर मग 5वा मृतदेह सापडले. मग एक जण तिथून मिसिंग कसं काय झाला? जर मिसिंग आहे तर ते कोण आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आता समोर येतोय. इथूनच या ठिकाणी सगळ्या प्रकरणाची सगळी बाजू पलटणार होती. संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश सुद्धा डोळे लावून बघत होता की कधी प्रकरणाची सत्य बाजू समजेल. पण खरंच यात 6 माणसं होती का आणि 5च मृतदेह सापडले, अशा प्रकारची वेगवेगळी माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीनच चर्चा सुरू व्हायला लागली. मग खरंच कोण होता तो 6वा व्यक्ती, काय नाव आहे त्या व्यक्तीचं, आता या ठिकाणी उघड होणार आहे. खरं तर संशयाच्या याच्या वाढला होता की ज्यावेळेस हे मृतदेह तिथे होते त्यांची ओळख पटवणंही अवघड होतं. जसं आपल्याला माहिती आहे की दादांच्या हातातील त्या घड्याळावरून त्यांची ओळख निश्चित झाली, कारण परिस्थिती एवढी भयानक होती की ओळख पटवणंही अशक्य होतं. मात्र आज अमोल मिटकरींनी विचारलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण यंत्रणेला घाम फोडलाय. मग विचारतात, जर विमानास पोलाद आणि सोन्यासारखा धातू आगीत वितळला तर हे घड्याळ सुरक्षित कसं काय उरलं? मग त्या 6व्या सावलीने पुराव्याचा भाग म्हणून ते मुद्दाम तिथं ठेवलं होतं. मित्रांनो, आपण अशा वळणावर आहोत जिथं विखुरलेले सर्व दुहे एकमेकांना छेदत आहेत. आज 8व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत विश्वासू आमदार अमोल मिटकरींनी कॅमेऱ्यासमोर येऊन थेट तोफ डागली आहेत.
त्यांनी जाहीर विचारलं की अधिकृत नोंदीनुसार 6 जण विमानात असताना माध्यमांनी 5 मृतदेह काय दाखवले. तो 6व्या प्रवासी अदृश्य झाला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं. मिटकरीची शंका म्हणजे राजकारणात उडवलेला एक स्फोटक धुराळ आहे. आणखी एक गुपित फोडलं की ऐनवेळी विमाने का बदलण्यात आले. त्याचा इतिहास डागाळलेला होता आणि जो कायम नशेत असायचा त्याची निवड दादांच्या प्रवासासाठी का केली गेली. असं उत्तर आजही सरकारी फाईल्समध्ये नाही. तिचं खाक झालं आहे. माणसं संपली पण उघड्यावरची कागदही मात्र सुखरूप बचावली. हे कसं काय शक्य आहे. असं मिटकरींच्या मते हा अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वावर केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे. 6-7 दिवस उलटले. प्रत्येक पहाटे जुन्या बातम्यांना खोट पाडत नवीन रहस्य घेऊन येत आहे. पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटत होतं ते आज 8व्या दिवशी राजकीय वैराचा एक सुनियोजित कट वाटू लागलाय. 6 प्रवासी एंट्री आणि हाती लागलेले हे 5 मृतदेह गणित सुटल्याशिवाय खरा सूत्रधार समोर येणार नाही. मिटकरीं जळजळीत सवालांनी तपास पथकांच्या हाती लागलेले ते 5 धागेदोरे सर्व एकाच रहस्याकडे बोट दाखवत आहेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं. तो 6वा माणूस नक्की कोण होता. चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का. प्रेक्षकांनो, आतापर्यंत जे काही समोर आलंय ते खरोखरच अंगावर काटा आणणार होतं. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करतो की माहिती सध्या बाहेर येणारे तर्कवितर्क आणि सूत्रांच्या दावावर आधारित एक शक्यता आहे. आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावणं किंवा चुकीची माहिती पसरवणं नाही. हा बिलकुल नाही. विचार हा अमोल मिटकरींसारख्या जबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा पुराव्यावर प्रश्न उभा करतो तेव्हा प्रकरण गंभीर बनतं. सोन्यासारखा धातू विळता जळा. घड्याळ कसं काय सुरक्षित राहिलं असा सर्वात महत्त्वाचा 6 प्रवाशांच्या नोंदी असताना तो 6वा माणूस घटनास्थळाहून कसा गायब झाला. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असं देखील त्यांना का वाटलं. आता तुम्हाला काय वाटतं. ही खरंच कोणाची चूक आहे. याच्या मागं भलतंच काहीतरी दडलंय. तो 6वा व्यक्ती नेमका कोण असावा असं तुम्हाला वाटू शकतं. त्यासाठी कमेंटमध्ये तुमचं मत या ठिकाणी स्पष्ट करा. मत नक्की नोंदवा कारण की तुमची प्रत्येक कमेंट या विषयावर नवीन प्रकाश टाकू शकते. अशाच धक्कादायक आणि माहितीपूर्ण गोष्टीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि भेटूया लगेच नवीन एका टॉपिकसोबत.